सरकाराकडे तेंचे कडेन बी चर्चा आमी केल्ली आसा. त्याच बरोबर आमकां गोंय राज्यांत आमी काय बंद करूं शकना पर्मनंटली, कित्याक स्थानीक भुरगे जे आहा कोण कंटिन्यूस थंय आसता तांकां बी योग्य तरेन ट्रेन करून गायडींग आनी इतर काही गोष्टी करपाचो आमचो प्रयत्न आसा. आनी हे सिस्टमॅटिकली आनी प्रोफेशनली जावंक जाय. फॉरेस्ट डिपार्टमेंटान आता एक विषय ल्हानसो विषय आयलो की त्या एरियान जर कोण तरी समोसा विकता ताका कोण बंदी करचे ना, फॉरेस्ट डिपार्टमेंट बंद करचे ना. स्थानीक त्या लोकल आता सुभाषा काळेन सांगलेले, सुभाष फळदेसाय ऑनरेबल मिनिस्टर फॉर सोशल वेलफेअर, की बाबा कोणाक विकून दी, पण ते एकदां तेंचे नाव आसूंक जाय. कित्याक वयर आमी अल्कोहोल बिल्कोहोल सामकें बंद. कितें आसता आमी पळयता की खुबशे लोक हे अल्कोहोल घेवन वयर वचपाक मस्ती करपाक वयता. तुमकां जर ट्रेकिंग करपाक जाय आनी तुमकां हे आमी जे वॉटरफॉलाक वचपाक दिता दॅट इज प्युअरली फॉर ट्रेकिंग, नॉट फॉर पिकनिक्स. तुमकां पिकनीक करूंक जाय तर थोडी एरिया आमी सायडीक आयडेंटिफाय, स्थानीक आमदार, स्थानीक लिडर, मुख्यमंत्री कडेन तो पूर्ण प्लॅन फॉरेस्ट डिपार्टमेंट आमी घालतले. पूण त्याच बरोबर आमचे सत्तरीन बी कितलेय वॉटरफॉल्स आसात. ह्या एरियान आमी स्थानीक भुरग्यांक सांगला, सालिली आसा, त्याच बरोबर हिब्रे आसा, त्याच बरोबर सुर्ला आसा, त्याच बरोबर आमचे हांगा पाली आहा आनी खुबशे कडेन आहा. म्हणजे एक ह्यो सगळ्या गोष्टी आमी घेतल्यात. आमी स्थानीक भुरगे जे कोणाक इंट्रस्ट आहा ते सिजनली ते जर थंय आहा आनी कांय भुरग्यांक ते एक प्रोफेशन म्हणून करूंक जाय. एंड इवन ट्रेकिंग विदीन द फॉरेस्ट दीस हॅज टू बी सिस्टमॅटिकली प्लॅन्ड आउट. पण आमकां ताबडतोब आमकां दिश्टीची एजन्सी मुख्यमंत्रीन आतां चर्चा केल्या. हे आमी जर आमी भुरग्यांक दिवं शकले तर आमी एक सेफ्टी मेकॅनिझमय दिवं शकता. आमचे कडेन तो लायफ गार्ड आनी त्या तरेचो स्टाफ आमचे कडेन ना, पण आमकां ते ऑन बोर्ड घेवचे पडटले. म्हणजे ते ओव्हरऑल प्लस त्याच बरोबर हायजीन आनी इतर गोष्टी ते मेंटेन करना. भुरगे लोक वयता आनी वयरचे वयर सगळे बाटल्यो बिटल्यो सगळे तुमी पळयतात. म्हणून हे जेन्ना सुभाषान विशय काडलो हांवें सुभाषाक सांगलें 2-3 दीस हांव दोन तांकां इव्हॅल्युएट करून दी फॉरेस्ट डिपार्टमेंटाक. आनी ते रिस्क हाय रिस्क वॉटरफॉल्स आहा थंय आमी बंदी टोटल बॅन आसतलो. हे इव्हॅल्युएट करून आमी मागीर ते डिसिजन आमी घेतले की बाबा खंयचो हाय रिस्क आहा, खंयचे एरियान आमी अलाव करूं शकना, खंयचे आमी. कित्याक कांय कडेन आमी पळयता की लोक कोणाकूच खबर ना की थंय लोक, म्हणजे बरोबर आहा फॉरेस्ट डिपार्टमेंटाची जबाबदारी आहा, पण त्याचबरोबर फॉरेस्ट डिपार्टमेंट आनी बाकीचे स्थानिक लेवलाचेर डिस्कस करून सेफ्टी मेकॅनिझम जाग्यार करून आमी ते ओपन. सर, सुभाष फळदेसायान म्हणला की फॉरेस्टाच्या नेग्लिजन्सा खातीर पयर म्हणना पळय तो भुरगो बुडलो म्हणटा तेजे नेग्लिजन्साचो प्रश्न नेग्लिजन्साचो प्रश्न तांणी वेगळ्या तरेन एक्सप्रेस केले आसतले, कित्याक कोण तरी थंय एक्सपायर जाला अँड दॅट इज अ व्हेरी सिरियस इश्यू. बट इट इज नॉट द नेग्लिजन्स ऑफ फॉरेस्ट डिपार्टमेंट. मेकॅनिझम हॅज टू बी पुट इन प्लेस अँड ते आमी ते सौरभ कुमार कडेन हांवें चर्चा केल्या, राजीव गुप्ता कडेन चर्चा म्हाजी चालू आहा. आनी मेन म्हणजे कितें आहा की हे सगळे गोष्टी जेन्ना आमकां योग्य तरेन फुडें व्हरूंक जाय, रिस्पॉन्सिबल मेकॅनिझम हॅज टू बी पुट इन प्लेस. तेणी आपलें मत व्यक्त केलां आनी ते घेवन हांवें आमच्या माध्यमांतल्यान डिपार्टमेंटाक डायरेक्शन दिल्लें आसा काल की ह्यो सगळे सध्या इव्हॅल्युएट करप आनी कितें लागता ते सरकार कडल्यान. कारण दृश्टी सारखे ऑन बोर्ड आहा गव्हर्मेंट कडेन, पण तेंचे कडेन एडिशनल कॅबिनेट कडल्यान अप्रुव्हल घेवन जर आमकां लोक गावता, फाल्यां ह्या तरेचो पावस कोण तर वयता कोणाची लायफ वचूंक शकता. आमचे कडेन त्या तरेचो स्टाफ ना ते पूर्णपणे मॉनिटर करपाक. पूण त्याच बरोबर म्हणून सांगलें की हे एक्सरसायज जो आहा हांकां कंप्लीट करून दी आनी आमकां लायफ गार्ड सारखे लोक प्लस स्थानीक जे भुरगे आहेत त्यांचो एक रेकॉर्ड दवरून तांकां योग्य तरेचे मार्गदर्शन ट्रेनिंग बी दिवचे पडटले. फॉरेस्ट गार्ड RFO थंय लक्ष दिवन आनी एक सांगलां ऑनलायन असले तरी बी ते वॉटरफॉल जे आयडेंटिफाय करता तितलेच ग्रुप दिसाक आमी धाडटले. म्हणजे ते तो मेकॅनिझम बी तयार करा. कॅप घालतले, कॅप घालपाक जाय. नाल्यार कितले लोक वयर आहा बट सकयल रेजिस्टर आसूंक जाय. बाबा वयर कोण गेला, कितले लोक सकयल आयले, म्हणजे सगळ्यांचो रेकॉर्ड दवरपाची गरज आहा आनी ह्याच तरेन आमकां फुडें वचूंक जाय. आनी हे डिपार्टमेंटाक हांवें ऑलरेडी डायरेक्शन दिल्लें आसा. डिपार्टमेंटाची जे कितें जबाबदारी आहा, डिपार्टमेंट जे कितें प्लॅन करतात ते प्लॅन प्रमाणे आमी वचपाचो आमचो प्रयत्न. आनी एक सर ह्या तुमी बॅन घातला तो तोडून सुद्दां जर कोण वॉटरफॉलांचेर वता जाल्यार तेजेर कशी आमी एक्शन घेतले. आमी सरळ FIR लॉन्च करतले. हे पळय हांगा कोणाचे लायफ वचपाची शक्यता फाल्यां आमचेरूच ब्लेम येतलो. कारण हे सगळे विदीन फॉरेस्ट वायल्ड लायफ सँच्युरी असलेले ह्यो सगळे गोष्टी. म्हणून आमकां आमचे डिपार्टमेंट योग्य तरेचो प्रोटोकॉल हे फुडें व्हरपाचो तेंचो प्रयत्न. फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडर वॉटरफॉल येतात
ते इव्हॅल्युएशनचा रिपोर्ट तरी येऊन दे ना. इव्हॅल्युएट करून रिपोर्ट आल्यासारखी त्याच्यावर मग आम्ही कारवाई करू. आता परत जर ओपन केलं, आमच्याकडे लाईफगार्ड नाही आणि काही नाही, आणि सिस्टम आणि मेकॅनिझम सारखं जाग्यावर नाही, हे एकदा परत ओपन करायचं आहे. आणि 2 महिने आहे ना. पण मेन म्हणजे काय आहे की गर्दी पुष्कळ होते आणि गर्दी होताना आम्हाला योग्य तऱ्हेचं प्रिकॉशन घ्यायची गरज आहे. कोणी एक्सप्रेस केलं, कसं एक्सप्रेस केल्याचा विषय नाही, ते मेकॅनिझम पाहिजे, म्हणजे पुढे आम्ही व्यवस्थित ते अलाव करू शकतो. पण स्पेसिफिकली इट इज नॉट इफ समबडी वॉन्ट्स टू सिरियसली ट्रेक अँड गो फॉर टू द वॉटरफॉल, इट इज स्पेसिफिकली ओनली फॉर ट्रेकिंग. ते पिकनिक आणि इतर काहीसाठी ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायची गरज आहे. आज लोकांना आवड आहे की पावसात हिंटरलँडमध्ये जायची गरज आहे. हे सरकार पूर्वीपासून सरकारचं धोरण आहे, मुख्यमंत्री सांगत आहे. पण त्याचबरोबर हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित मेकॅनिझम तयार केल्यावर एक वेगळ्या तऱ्हेने आम्ही पुढे जाऊ. पहिलं एक प्रिलिमिनरी रिपोर्ट ते रिस्क इव्हॅल्युएशन करून विच आर द वॉटरफॉल्स दॅट आर हाय रिस्क अँड विच आर द वॉटरफॉल्स वी कॅन अलाव. याचं पहिले इव्हॅल्युएशनचं रिपोर्ट आल्यावर विल टेक अ डिसिजन ॲट गव्हर्नमेंट लेवल. ते गव्हर्नमेंट लेवलवर डिसिजन घ्यायची गरज. आता तू आता हिडन वॉटरफॉल असल्यावर आता तू तुझ्या नजरेक आल्यावर सांग आमका. आता हिडन वॉटरफॉल असल्यावर आता गाव आहे ना, आता खंयच्यान आता धबधबे सगळीकडे चालू जातात पावसात. आता कोण जर अचानक मधी खंय तरी गेलो, आम्ही म्हणटा ते ट्युरिस्टीक अँड ट्युरिस्ट जे खंय जनरली वयता ह्यो वॉटरफॉल एका फॉरेस्ट डिपार्टमेंटाक हांवें ऑलरेडी सांगलेलें आसा. ते योग्य तरेचो प्लॅन अँड रिस्क इव्हॅल्युएशन करून ते आमकां सांगतले. आमकां कोणाक रिस्क पळय केन्ना केन्ना कोण आमचे रागार बी जावं शकता की खंयचोय वॉटरफॉल आमी बंद केले. पण बंद करपाचें कारण इतलेंच, कारण पयलीं केन्ना रिस्क इव्हॅल्युएशन जावंक नाशिल्लें. आतां कोण एक्सपायर जाल्यार आमी आतां रिस्क इव्हॅल्युएशन करता. केन्ना केन्ना काही एरिया वॉटरफॉल अशी परिस्थिती आसा, कोणाची तकली खंय लागली, त्या वॉटरफॉलाच्या फाटल्यान कितें परिस्थिती आसा तें कोणाकूच खबर ना. म्हणून तुका हांव व्हरता तुमकां प्रेसाक. तुमी जर आतां मोले आयल्यार सुंदर अशे एक फ्लो आसता भितर इन द वायल्ड, पण थंय ते पांय बी दवरपाक गेल्यार ते घसरता आनी ते घसरून खंय तकली आपटा तेजी नेम नासता. आनी म्हणूनच हे सगळे गोष्टी आनी खुबशे गोष्टी आमचे जे फॉरेस्ट डिपार्टमेंटाचे हे ट्युरिझम रिलेटेड, हे सगळे ट्रॅक रिलेटेड PCCFाक हांवें ऑलरेडी डायरेक्शन दिला. आमी ते GFDC कडे हँडओव्हर करतले आणि मागीर मुख्यमंत्री आणि चेअरमन चर्चा करून ते योग्य तरेचो सर्कीट त्यांचे मिटींग सेपरेटली आपूण हाडून करपाचो आमचो प्रयत्न. हांवें सांगलें न्ही सर. आनी एक क्वेश्चन आशिल्लो, जे पावसात करता आनी व्हरता तेंकां कितें गायडलायन्स घेतल्यो? गायडलायन म्हणजे तुम्ही आयज मिडिया, तुम्ही बी सांगूंक जाय की सक्त कारवाई जातली. मस्ती जाता थंय. फॉरेस्ट गार्डाक बी धमकी दिवन लोक वयर सरता आणि हे बरोबर ना. हांव एकूच सांगूंक तुमच्या फोरमांतल्यान सांगूंक सोदता की आमकां जाय की लोक वॉटरफॉलाचे आनंद बी घेवपाक जाय, बट अल्कोहोल विल नॉट बी परमिटेड इन द वायल्ड लायफ सँच्युरी. अँड एनीबडी कॅरिंग अल्कोहोल अँड गोईंग देयर वी विल टेक स्ट्रिक्ट ॲक्शन. अँड सेकंड थिंग, ते दादागिरी बी करून आनी मस्ती करपाक वयता, दॅट इज हार्मफूल टू दॅट ग्रुप्स लायफ ओनली. So as a result of which people should take precautions, this type of behavior will not be tolerated. And we need the support of the local MLA, local minister if he is there. We need to take them also into confidence in their respective areas because they know what happened. But चडसो लोक जो येता तो भायलो लोक येता पण कित्याक ते ग्रुप्स जेन्ना जाता ते आमचो स्टाफ कमी आसता, मागीर इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट टू मॉनिटर दीस. समवेअर थ्रू द मीडिया इट इज सो दॅट वी आर गोइंग टू अशा इन्सिडेंटमुळे टुरिझम हे पडणार नाही परिणाम. इन्सिडेंट होतात. कशाला इन्सिडेंट झालं, काय झालं ते आता चौकशी ते करतील, पण असे इन्सिडेंट होत असतात. पण एक लक्षात तुम्ही ठेवा, आम्ही म्हणतो की रिस्क इव्हॅल्युएशन त्याने एक जाग्यावर घालायला पाहिजे सिस्टम. तुम्ही पळयतात गोवा न्यूज हब.